नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वरूपा अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वप्नील सर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत टीईटी परीक्षा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षेचे 2016 साली विचारलेल्या गणितांमधील 91 ते 100 या प्रश्नांचे संपूर्ण विश्लेषण आज आपण इथे पाहणार आहोत। चला तर मग करूया आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात। बघा, पहिला प्रश्न आहे 16 पेक्षा लहान 2 अंकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत आणि याचं उत्तर जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 2 अंकी सहमूळ संख्या। मग 2 अंकी संख्या कुठल्या तर आपण त्या लिहूयात 10, 11, 12, 13, 14 आणि 15। 16 का नाही घ्यायची तर 16 कशी आहे, ही 16 पेक्षा लहान सांगितली म्हणून 15 पर्यंत घ्यायच्या। 16 पेक्षा लहान 15, 16 एवढी किंवा 16 पर्यंत असं सांगितलं असतं तर आपण 16 आपल्याला घ्यावं लागलं असतं। ठीक आहे, मग आता याच्या जोड्या बनवूयात आपण। 10 आणि 11 ची एक जोडी होईल, त्यानंतर 10 आणि 13 ची जोडी होईल। 10 आणि 12 ची का होणार नाही तर सहमूळ संख्या म्हणजे काय तर ज्यांचा सामायिक अवयव हा 1 असला पाहिजे। मग जर 10 आणि 12 घेतली तर त्यांना दोघांना 2 ने भाग जातो, मग 2 ने भाग जात असेल तर आपल्याला ती 10 आणि 12 ही जोडी घेऊ शकत नाही आपण। ठीक आहे, तर यानुसार आपण बघितलं 10 आणि 13 होऊ शकतं, 10 आणि 11, 10 आणि 13, 10 आणि 14 होणार नाही, 10 आणि 15 पण होणार नाही। म्हणजे फक्त 10 आणि 10, 11 आणि 10 आणि 13 या दोन संख्या पहिल्या गटामध्ये येतील। दुसरी आपण बघूया 11 पण सुरुवात केली तर 11 आणि 10 तर झालेली आहे, मग 11 आणि 12 ही होऊ शकते, 11 आणि 13 ही होऊ शकते, 11 आणि 14 होऊ शकते, 11 आणि 15 सुद्धा होऊ शकते। म्हणजे 11 ही एक मूळ संख्या असल्या कारणाने 11 या संख्येचा सगळ्या संख्यांशी आपण सहमूळ संख्या म्हणून त्यांचा जोड्या आपण बनवू शकतो। त्यानंतर आपण 12 पासून सुरुवात करूयात। आता 12 आणि 10 तर होत नाही, हे मगाशीच आपण पाहिलं होतं। 12 आणि 11 तर इथे आपण घेतलेली आहे, मग 12 आणि 13 तर 12 आणि 13 घेऊ शकतो आपण। ठीक आहे, मग 13 आणि 14 तर 13 आणि 14 घेऊ शकतो आपण। सॉरी, 12 आणि 14 नाही घेऊ शकत आपण, 12 आणि 15 नाही घेऊ शकत आपण। काय, आता 12 आणि 14 ला 2 ने भाग जातो, 12 आणि 15 ला 3 ने भाग जातो, म्हणून त्या जोड्या घेऊ शकत नाही। मग आपण 13 घेऊयात। मग 13 आणि 10 घेतलेली आहे, 13, 11 घेतलेली आहे, 13, 12 घेतलेली आहे, मग 13 आणि 14 हो जमेल, 13 आणि 14, 13 आणि 15 जमेल, 13 आणि 15 म्हणजे 13 सुद्धा सगळ्याच अंकांची जोडी होते। आता ही जोडी का होते बरं तर 13 सुद्धा मूळ संख्या आहे आणि म्हणून ती जोडी होते। ठीक आहे, आता पुढे आपण बघूया 13 झाला, आता 14 घेऊयात आपण। 14 आणि 11 सॉरी 14 आणि 10 तर होणार नाही, 14 आणि 11 इकडे घेतलेली आहे, 14 आणि 12 होत नाही, 14 आणि 13 इथे घेतली आहे, मग 14 आणि 15 ही जोडी आपल्याला घेता येईल। मग 15 ची जोडी होती कोणाशी, 15 ची आणि याची जोडी होणार नाही 10 ची, 11 ची इथे झालेली आहे, 12 ची होत नाही, 13 ची इथे झालेली आहे, 14 ची इथे झालेली आहे, म्हणजे एवढ्याच जोड्या आपल्याला मिळणार आहेत। मग आपण काउंटिंग करूया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 म्हणजे एकूण किती मिळतात आपल्याला जोड्या, 10 जोड्या मिळतात। म्हणजे ह्या पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर जे असणार आहे पर्याय क्रमांक 3, 10 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर दुसरं घेऊया, षटकोनाला जास्तीत जास्त किती कर्ण काढता येतात। आता षटकोन म्हटलं तर सगळ्यांच्या लक्षात येईल की षटकोन म्हटलं की आपण षटकोन काढू शकतो। ठीक आहे, जसं आपण चौकोन काढलं, चौरस चौकोन म्हणूया आपण, मग चौकोनामध्ये चौरस आयत आपण कुठल्याही प्रकारचे घेऊ शकतो। याला किती कर्ण काढता येतात, 2च काढता येतात, बरोबर की नाही। पण याला किती कर्ण काढतात तर एका बिंदूवरून किती काढतात ते बघूया आपण। मग समजा या बिंदूवरून सुरुवात केली तर या बिंदूने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अशा प्रकारचे आपण कर्ण काढू शकतो। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते हे। मग तुम्ही म्हणाल की सर षटकोन आहे, चौकोनाला आपण कोणी सांगू शकतो, पंचकोनाचं आलं, अष्टकोनाचं आलं, मग कसं काढणार। मग त्यासाठी एक सूत्र आहे, ते सूत्र असं आहे की n वजा 1 भागिले 2 आणि त्यांची वजाबाकी अंश। आता याचं जर बघितलं तर आपण षटकोनाचं उत्तर घेऊया, आपण 9 उत्तर काढलेलं आहे, त्यानुसार याचं उत्तर बघूयात की षटकोन म्हणजे 6 शिरोबिंदू, इथून घेतला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 शिरोबिंदू। 6 वजा 1 भागिले 2 वजा 6 मी हे पुसतो। ठीक आहे, आता हे 6 वजा 1 म्हणजे 5 भागिले 2 आणि वजा 6, 6 पंचे 30
भागिले 2 आणि मग वजा 6, यांचा दोघांचा भागाकार केला तर 15 वजा 6, तर 15 वजा 6 किती येतात? 9 उत्तर येतं. म्हणजे आपलं याचं उत्तर 9 होतं, हे आपण काढलं होतं. आता यावरच जर आपण चौकोनाचं बघितलं तर बघा, चौकोनाचं बघितलं तर चौकोनाला 4 वजा 1 भागिले 2 वजा 4, म्हणजे इथे n आणि इथे n होता, त्याप्रमाणे 4 गुणिले किती? 3 भागिले 2 वजा 4, 4 त्रिक 12 भागिले 2 वजा 4, त्यानंतर 12 भागिले 2 केले तर उत्तर किती? 6 वजा 4, म्हणजे उत्तर किती? 2. तर हे कोण झालं? 4 कोण, म्हणजे 4 जर शिरोबिंदू असतील चौकोन, तर चौकोनाला कर्ण किती असतात? 2. या प्रकारचा आपण कितीही मोठी आकृती, पंचकोन, अष्टकोन, त्याच्यापेक्षा मोठ्या आकृती येत नाही, पण समजा आली तर आपण हे सूत्र मात्र वापरून आपण ते उत्तर काढू शकतो. पुढे बघूया आपण. पुढचं गणित आहे, आता या प्रकारचं गणित वर्गमुळामध्ये 11 अधिक वर्गमुळात 120. सरळ सरळ एक लक्षात घ्यायचं, हा जो अंक आहे 11, हा अंक यामध्ये कोणत्या दोन संख्यांची बेरीज, वर्गांची बेरीज किती येऊ शकतं? तर सरळ सरळ आपल्याला दिसतं की हे जे दोन वर्ग आहेत बघा, वर्गमुळात 5 चा वर्ग अधिक वर्गमुळात 6 चा वर्ग असं केलं तर वर्गमूळ गेलं तर 5 आणि वर्गमूळ गेलं तर 6, 6 5 11 एवढं येतं. तर आपलं उत्तर ते असणार आहे. पण आता हे समजलंच नाही तर मग त्याची फोड करूयात, आपण गणित सोडवूयात. बघा, वर्गमुळामध्ये 11 अधिक वर्गमुळामध्ये 120 या 120 ची फोड करूयात आपण. काय फोड करता येईल बरं 120 ची फोड? तर आपण करूया 4 गुणिले 30, 4 त्रिक 12 आणि 0, 12 0 झालं. पुढे करूयात आपण वर्गमुळामध्ये 11 अधिक हे वर्गमुळाचे 4 ते बाहेर आले, राहिले वर्गमुळात 30, बरोबर आहे. आता पुढे काय करूयात आपण, हे 11 अधिक 2 तसे ठेवूयात, यांचं आपण करूयात वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 6, बरोबर आहे. मग आता इथे बघा, इथे हे जे 11 आहेत हे 11 आहेत, या 11ची फोड आपण ही घेऊयात, बरोबर की नाही? म्हणजेच काय, तर वर्गमुळात 5 चा वर्ग अधिक वर्गमुळात 6 चा वर्ग, ठीक आहे. आणि मग अधिक 2 वर्गमुळात 5 वर्गमुळात 6. आपल्या लक्षात येईल की आता इथे a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2 ab म्हणजे नित्य संबंध हे सूत्र लागू होत आहे. मग हे जर आलं तर आपण काय करणार आहोत, वर्गमुळामध्ये काय करणार, a अधिक b चा वर्ग घेतो आपण, बरोबर आहे. मग त्याचप्रमाणे आपण इथे काय घेणार आहोत, तर a म्हणजे आपला काय आलाय, तर वर्गमुळात 5 चा वर्ग, सॉरी वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 6 कंसाचा वर्ग. हा वर्गमूळ आणि हे वर्ग गेलं तर राहिलं किती, वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 6. म्हणजे आपलं उत्तर जे होतं चौथं उत्तर वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 6 हे आपल्याला इथे मिळतंय. म्हणजे आपण जर फक्त 11चा विचार केला तरी आपण ते काढू शकतो, कारण आपल्याला पर्यायानुसार, म्हणजे प्रत्येक गणित जे आहे ते सोडवायलाच पाहिजे असं काही नाही. काही गणित आपण पर्यायानुसार जरी गेलो तरी आपल्याला ते उत्तर काढता येतं. मग त्यानुसार आपण बघितलं काढून तर आपण जमतंय, ठीक आहे. आता पुढचं गणित घेऊया आपण. पुढचं गणित आहे 94 गणित. 94 गणित आहे, जर 5x वजा 7 ही काय आहे, विषम नैसर्गिक संख्या आहे, तर त्यानंतर येणारी 18वी सम नैसर्गिक संख्या कोणती? बघा, हे गणित सोडताना 5x वजा 7 ही काय विषम संख्या आहे, बरोबर. त्याच्या पुढची लगेच संख्या जर अधिक 1 केली, ठीक आहे, इथे मी लिहितो विषम संख्या. विषम संख्या कुठली आहे, 5x वजा 7 आणि समसंख्या पुढची लगेच समसंख्या. समसंख्याची पुढची आहे ती कुठली येणार आहे, 5x वजा 7 अधिक 1, त्याला लागून लगेच लागून 1, म्हणजे पुढची समसंख्या 5x वजा 6 ही पहिली समसंख्या. राहिल्या किती, 17. बस 17 राहिल्या तर याच्यामध्ये आपल्याला गुणिले करावं लागतील, अधिक करावं लागेल 17 गुणिले 2, का तर 2 चा फरक असतो ना, म्हणून 17 गुणिले 2. मग आता काय करणार आपण, इथे 5x वजा 6 आणि 17 गुणिले 2 म्हणजे किती येतात, तर 34.
तर 5x आणि यांची दोघांची बेरीज केली तर आपल्या लक्षात येईल की अधिक 28 हे उत्तर येतं. म्हणजे जर 18वी समसंख्या कोणती तर 5x अधिक 28 म्हणजे आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 5x वजा 5x अधिक 28 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अतिशय सोपं गणित आहे. पुढचं घेऊया आपण प्रश्न क्रमांक 95. बघा हा प्रश्न थोडासा गोंधळ घालणारा आहे तरी पण आपण बघूयात कारण आपल्याला बघायचंच आहे जे आपल्याला येत नाहीयेत ते कसे सोडवतायत तेच तर आपल्याला बघायचं आहे. तर हा जो प्रश्न आहे यामध्ये बघा आपल्याला जे जे दिलंय 1, 2 आणि 3 ते आपण लिहून घेऊयात. म्हणजेच a चा 5वा घात, b चा 4था घात, c चा 3रा घात बरोबर a चा 4था घात, b चा 3रा घात आणि c चा 4था घात बरोबर a चा वर्ग, b चा 7वा घात आणि c चा वर्ग. आता याचा काय करायचं आपल्याला भागायचंय. याला भागायचंय मग याला कोणत्या संख्येने भागणार तर याला भागताना आपण काय करणार a, b आणि c ह्या तिघांनी भागायचंय पण त्याच्या कोणत्या घातांकाने तो सगळ्यात लहान घातांक. म्हणजे जर मी इथे लिहिलं ABC तर मला काय करायचंय a चा सर्वात लहान घातांक कुठला 2 तर मग 2 घ्यायचं दुसरा घातांक. ठीक आहे. b चा सर्वात लहान घातांक कुठला 3 म्हणजे इथे 3 घ्यायचं. ठीक आहे. c चा सर्वात लहान घातांक कुठला 2 तर मग 2 घ्यायचं. अशा प्रकारचं आपल्याला करायचंय. मग आपल्या लक्षात येईल की जर का आपण आता हे गणित सुरुवात केली तर घातांक काय करतो वजाबाकी करतो. म्हणजे जर हा a वर्ग आहे आणि हा a चा 5वा आहे तर इथे किती राहील वजाबाकी केली तर a चा 3रा राहणार. इथे आपण b चा 3रा आणि b चा 4था आहे तर इथे फक्त b राहणार आणि इथे c चा वर्ग आहे आणि इथे c आहे c चा घन आहे तर फक्त c राहणार. म्हणजेच काय तर a चा 5वा घात भागिले a चा 2रा घात असं जेव्हा करतो आपण तेव्हा a चा 5 वजा 2 म्हणजेच a चा 3रा घात असं करतो. याप्रमाणे आपण सगळं करणार आहोत. म्हणजे इथे सुद्धा दुसरा घातांक आहे 4था घातांक वजाबाकी केली तर दुसरा घातांक 3रा घातांक म्हणजे तो जाणार. इथे c चा 2रा घातांक 4था म्हणजे c चा 2रा घातांक 2 मधून 4 वजा करेल. इथे दुसरा घातांक गेला. इथे 7 मधून 3रा घातांक तर 4 घातांक आणि हा गेला म्हणजे एवढं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. हे लक्षात आलं असेल. जर कळत नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी तुम्हाला यावरती नंतर याचं सविस्तर सोल्युशन देऊ शकतो. ठीक आहे. अतिशय सोपं आहे काही गोंधळ जायची गरज नाहीये. तर आता हे आल्यानंतर आता हे जर आपल्याला दिलेलं आहे की नाही यानुसार आपल्याला बघायचं आहे तर मग आपण आता याचा विचार करूयात. पहिले दोन आधी घेऊयात नंतर तो जेवून घेऊयात. म्हणजेच जर आपण यांचा विचार केला तर a चा 3रा घातांक b c बरोबर a चा 2रा घातांक आणि c चा 2रा घातांक. मग आता a चा घातांक म्हणजे काय 2 चा 3रा घातांक b c बरोबर इथे 2 चा 2रा घातांक आणि c चा वर्ग. ठीक आहे. आता हे करत असताना आपल्या लक्षात येईल की हा 8 bc आणि हा 4 c वर्ग असं येणार आहे. मग आता आपण याला काय करूयात आता याला आपण ह्या 4 ने याला भागूयात. म्हणजे इथे 8 घेतलं तर इथे 4 आणि b c आणि c वर्ग. मग पुढे काय करणार आपण 4 ने याला भागला तर किती येणार 2 2 b c बरोबर c वर्ग. हा c आणि हा c गेला 2b बरोबर c एवढा येणार का तर हा c आणि हा c आपण दाखवतो ते पण करून दाखवतो. 2b बरोबर c चा वर्ग छेद c आणि 2b बरोबर c हे आपल्याला एक मिळालेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता आपण हे दुसरे दोन घेऊयात. म्हणजे a वर्ग c वर्ग बरोबर b चा 4था घात. मग आता आपण काय करणार आहोत a चा वर्ग म्हणजे काय तर 2 चा वर्ग. त्यानंतर c चा वर्ग म्हणजे आपण इथे c बरोबर काय घेतलंय तर गुणिले 2b त्यांचा वर्ग बरोबर b चा 4था घात. ठीक आहे. मग आता हे b चा 2रा घात म्हणजे 4 ते 2 चा वर्ग म्हणजे काय 4 गुणिले या 2 चा वर्ग म्हणजे 4 आणि b चा वर्ग म्हणजे b वर्ग बरोबर किती तर b चा 4था घात. इथे 4 गुणिले 4 16 b वर्ग बरोबर b चा 4था घात. 16 तसे ठेवूयात b चा 4था घात आणि हा b चा वर्ग जो आहे तो इकडे आणायचा. म्हणजेच 16 बरोबर b चा काय येईल वर्ग येईल. b चा वर्ग म्हणजेच काय तर 4 चा वर्ग म्हणजे b चा वर्ग. इथे 4 चा वर्ग 16 मग वर्ग जर गेले तर b बरोबर किती आलं 4 आलं आणि आपल्याला उत्तर काय सांगितलंय b अधिक c सांगितलंय. मग c काढावं लागेल आपल्याला.
मग सी काढायचं आहे आपल्याला, मग आपण सी काढूयात. सी काढूयात. इथे सी बरोबर किती आहे, तर 2b आहे. मग सी बरोबर 2 गुणिले बी ची किंमत 4. सी बरोबर किती आलंय, 8. मग आपल्याला काय काढायचंय, बी अधिक सी बरोबर किती, तर बी चे 4 किंमत, सी ची 8 किंमत, एकूण किती आली 12. मग हे उत्तर आहे का आपल्या पर्यायामध्ये, हो आहे. ऑप्शन क्रमांक 4 12 हे उत्तर आपल्या या पर्यायाचं उत्तर असणार आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 96. प्रदीपरावांनी 60 रुपये प्रति फूट या दराने 120 फूट कूपनलिका खोदण्याचे ठरवले, परंतु कूपनलिकेला पाण्याचा स्रोत कमी असल्यामुळे पहिल्या खोदकामाच्या 1/708 पट आणखी खोदकाम केले, तर कूपनलिका खोदण्यासाठी एकूण खर्च किती आला हे त्याने विचारले. बघा, कूपनलिका म्हणजे बोरवेल आपण म्हणूयात. पहिली 120 फूट होती आणि नंतर 1/708 ही त्यांनी खोदली. पहिला जो 120 फूट खोल आहे त्याला गुणिले 60 केलं तर 1272 म्हणजे 7200 रुपये त्याला खर्च आला पहिल्याला. एवढ्याला खर्च किती आला, 7200. आणि हा एक्स्ट्रा खर्च किती आला तो आपल्याला काढायचा आहे. मग 120 गुणिले 1/708, 1/708 म्हणजे काय, तर 120 गुणिले हा 8 एके 8 आणि 7 15/8 बरोबर आहे. याने भागायचे आता 8 एके 8 आणि 8 एके 8 आणि 4 उरले 8 5 40 म्हणजे 15. 15 गुणिले 15 किती आलं, 225 हे उत्तर आलं. किती आलं, 225. 225 कसं झालं, एक्स्ट्रा खोदलं. मग 225 गुणिले किती, पुन्हा 60. ठीक आहे, 225 गुणिले 60. मग हा शून्य देऊन देऊया. 6 पंचे 30, 3 साइन 2 12 ने 3 15, 5 हातच्याला 1, 6 2 12 1 13. किती आलं, 13,500. हे किती आले, एवढे. म्हणजे हे जे खाली खोदलं ते 225 होतं आणि वरती खोदलं ते 120 होतं. म्हणजे 120 फुटावर पाणी लागलं नाही म्हणून 225 आणखी खोदावं लागलं. मग आता एकूण किती झाले, 7200 जे याचा खर्च होता आणि याचा खर्च तो इथे काढला आपण 13,500. तर यांची बेरीज केली आपण तर आपल्या लक्षात येईल की 20,700 आणि 20,700 हा पर्याय क्रमांक आपला 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे त्याने 120 फूट खोल खोदली होती, त्याचा खर्च त्याने केला होता, पण त्यांना आणखी खोदायची होती. मग आणखी खोदलं एवढं आणि त्याचा खर्च एवढा आणि म्हणून एवढं. थोडं शॉर्टकट शिकवलंय पण समजलं असेल असं वाटतंय. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे 97 प्रश्न. 97 प्रश्न आहे 3x चा वर्ग वजा 7x वजा 20 या बहुपदीचा शून्य खालीलपैकी कोणता आहे. आता शून्य म्हणजे काय, तर ती किंमत त्याच्यामध्ये ठेवली असता शून्य उत्तर मिळालं पाहिजे. मग आता एक एक आपण घेऊन करू शकतो. ज्यांना याचा अवयव पाडता येतात त्यांनी अवयव पाडा, ते पण सोपं आहे. जर अवयव पाडता येत नसतील, सरळ सरळ सोपी आयडिया करायची. ही 3 रक्कम एकाने ठेवून बघायची. बघा, 3x चा वर्ग वजा 7x वजा 20 हा शून्य ठेवला तर याची किंमत शून्य, याची किंमत शून्य, पण हे 20 राहतील म्हणजे हे उत्तर तर येणार नाही. बरोबर की नाही, हे उत्तर येणार नाही. आता पहिलं 3 येथे ठेवून बघूया. 3 चा वर्ग वजा 7 3 वजा 20 काय केलं, सगळं जसं तसं लिहिलं, फक्त x च्या जागी 3 x च्या जागी 3 ठेवले. बरोबर आहे. आता पुढे काय करणार आपण, 3 चा वर्ग किती गुणिले 9 वजा 7 7 त्रिक 21 वजा 20 9 त्रिक किती आले 27 आले वजा 21 वजा 20. आता यांचं बघितलं तर वजा 27 आणि वजा 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 41. इथे शून्य येतात का, नाही, म्हणजे हे सुद्धा उत्तर आपलं नाही. पुढे बघूया आपण 3x चा वर्ग वजा 7x वजा 20. आता 4 ठेवून बघूया. 3 4 चा वर्ग वजा 7 4 वजा 20 काय केलं, फक्त x ला काढलं, x ला काढून काय केलं आपण 4 ठेवले. मग 3 गुणिले 4 चा वर्ग किती 16, त्यानंतर वजा 7 चोक 28 वजा 20. आता 16 त्रिक किती 16 त्रिक 48 वजा 28 आणि वजा 20. जसं इथे केलं आपण, हे यांची वजाबाकी वजा वजा होते तर यांची आधी करून घेतली, त्याचप्रमाणे इथे करूया. वजा वजा आहेत तर त्यांची वजा पण
अधिक होईल किती 48. मग 48 वजा 48 किती 0. म्हणजे आपलं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 3, 4 हे या बाजूचे 0 असणार आहे. म्हणजे पुढचा आपल्याला काढायची आवश्यकता नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न 58वा प्रश्न 98. एका सांकेतिक शब्दामध्ये पहिले मोठ्या इंग्रजी वर्णमालेतील 2 वेगवेगळे शब्द आहेत. 2 वेगवेगळे शब्द, वेगवेगळे शब्द. ठीक आहे, त्यानंतर 1 ते 9 यापैकी कोणतेही 2 अंक आहेत. म्हणजे इकडे 1 आणि इकडे 2 अंक आहेत आणि सांकेतिक शब्दाचा शेवट सम अंकांनी होतो, तर एकूण किती सांकेतिक शब्द तयार होतील? आता बघा, या दोघांमध्ये A ते Z घ्यायचे आणि या दोघांमध्ये 1 ते 9 घ्यायचे. ठीक आहे, आता इथे तर कंपल्सरी आपण 1 म्हणजे 25 पकडूया. 25 कुठले 25 नाही, सॉरी, आपण इथे 26 घेऊ शकतो. 26 A ते Z पर्यंत 26 कोणतेही घेऊ शकतो. इथे मात्र काय करणार आहेत, वेगवेगळे असल्यामुळे इथे A आला तर इथे A घेणार का? नाही घेणार, बरोबर की नाही? म्हणजे इथे किती येतील? 25 येतील. हे तर फिक्स आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलं शेवट कसा होतो? सम अंकांनी होतो. म्हणजे इथे 2, 4, 6 आणि 8 हे आपल्याला घ्यायचे. 0 घेता येणार नाही कारण 1 ते 9 सांगितले ना, हे 4 आहेत. म्हणजे इथे जर आपण 9 घेतले तर इथे किती येतील? 4 येतील. पण इथे 9 नाही घेऊ शकत कारण इथे जर 2 घेतला तर इथे 2 घेता येणार नाही, बरोबर की नाही? मग इथे 2 घेता येणार नाही म्हणजे ते चुकेल आपलं. मग आपण काय करणार? इथे 8 घेणार. काय करणार? 8 घेणार. मग ठीक आहे, मग आता काय करणार? यात सगळ्यांची बेरीज गुणाकार करूया आपण. बघा, 26 गुणिले 25, 25 किती? तर 150 आणि 25 गुणे किती? तर 50. 50 यांची बेरीज किती? तर 5 आणि 6 650. 650 गुणिले 8 चोक 32, त्या 32 ने गुणूयात. म्हणजेच इथे गुणायचा मी सेपरेटली गुणतो. 650 गुणिले 32. मग बे 0 0, बे 5 10 0 हातच्याला 1, बे 12 ने 1 13. 3 ने गुणताना आपण काय करणार? इथे 3 0 0, 3 5 15 हातच्याला 1, 3 18 ने 1 19. आता यांची बेरीज करून घेऊया. 5 3 8, 0 हातच्याला 1 20. 20,800 आहे का उत्तर? 20,800 हो. पर्याय क्रमांक 1 20,800 इथे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे 99वा प्रश्न आहे. आकृतीवरती आहे. आकृती दिसते का बरं? इथे वर्तुळ आहे, हा एडी आहे, हा AB आहे, इथे E आहे, हा A, हा B, C आणि D. त्याने काय सांगितलंय की AB ही जर काढली AB तर AB ही कशी आहे? मोठी आहे CD पेक्षा. कळतंय? आता लक्षात घ्या, आपल्याला जी गणित येणार आहेत ती 10वी पर्यंत, 10वीच्या वरती पण विचारले, पण हे 10वी पर्यंत आहे. आता हा छोटा याला 1 नंबर देऊया, हा मोठा याला 2 नंबर देऊया. हे 2 त्रिकोण जे आहेत ना, हे 2 त्रिकोण समरूप येतात. कसे येतात? समरूप येतात. आता हे आपल्या लक्षात कधी येईल? तर बघा, इथे पहिली गोष्ट म्हणजे हा जो आहे हे कसे आहेत? हे विरुद्ध कोण आहेत? म्हणजे ते एकरूप येणार. आणि वर्तुळामध्ये जेव्हा 2 जीवा अशा काढतो ना आपण, तेव्हा आपण काय करतो की AE छेद AD आणि BE छेद EC हे आपल्याला सांगितलेलं आहे. मग जेव्हा एका त्रिकोणामध्ये किंवा 2 त्रिकोणामध्ये कोण आपण बघितला, हा कोण काय एकरूप आहे आणि या 2 बाजू प्रमाणात आहेत म्हणजे ते सारखे आहेत, म्हणजे त्याचं गुणोत्तर सारखं येणार आहे. मग असं जेव्हा त्या 2 कसे असतील? समरूप असतील. मग त्यांचा विचार केला तर AB छेद CD हे घ्यायचंय आपल्याला, बरोबर? हे कसं असणार आहे? AB छेद CD हे आपल्याला काय करणार? लहान असणार आहे 1 पेक्षा, कारण इथे सगळीकडे 1च दिले ना, इथे सगळीकडे 1 दिलाय. इथे 1, इथे 1, इथे 1 आणि इथे 1. मग याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला हे माहिती आहे की AB मोठी आहे, म्हणजे ही AB मोठी आहे. मग AB मध्ये काय दिलंय? B छेद ED, B छेद ED, B छेद ED, B छेद ED.
सगळीकडे सारखं दिलंय, मग बीई छेद ईडी. आता याचा विचार सोडून द्या, आपल्याला महत्वाचं काय, ए बी मोठा आहे सीडी पेक्षा, जे इथे पण लिहिलं होतं, याचा विचार करूया. मग बीई बाजू कशातली आहे, ती ए बी मधली आहे, आणि ईडी कशातली आहे, याच्या मधली आहे. मग जर आपण मोठा म्हणजे 4 आणि 3 असं जरी घेतलं तर 3 एके 3 तर करू शकतो, आणि पॉईंट काहीतरी येईल ना, पॉईंट पुढे संख्या येतील की नाही, म्हणजे एकापेक्षा, म्हणजेच याचा विचार आपण केला तर कसं होईल, एकापेक्षा मोठे आहेत. मग इथे 1 तर येणार नाही, ठीक आहे, इथे सुद्धा एकापेक्षा लहान तर येणार नाही, 0 पॉईंट वगैरे असे काही उत्तर येणार नाही. इथे बरोबर नाही म्हणजे इथे बरोबर येणार नाही. मग राहिला पर्याय क्रमांक 3. हे कसे आहेत, यांचं गुणोत्तर हे एकापेक्षा जास्त, म्हणजे मी पुन्हा एकदा लिहितो की बी छेद ई डी हे गुणोत्तर कसं असणार आहे, एकापेक्षा मोठा असणार आहे, एकापेक्षा मोठं असणार आहे. पुढचं गणित घेऊया आपण. शेवटचं गणित आहे आपलं, बघा, 20 ते 60 दरम्यानचा 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्या शोधा. आता बघा, मूळ संख्या सगळ्यांना माहिती असले पाहिजेत. मूळ संख्या म्हणजे त्यांचे अवयव फक्त 2 असतात. एक म्हणजे ती एक अंक असतो, आणि दुसरी म्हणजे तोच अंक असतो स्वतः. म्हणजे स्वतः जर विचार केला तर 2 असेल तर 2चा 1 आणि 2 हेच अवयव येतात. 3चे सुद्धा 1 आणि 2 हेच अवयव येतात. 5चा 1 आणि 1 आणि 5 हे 2च अवयव येतात. असे अवयव ज्यांना येतात त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. पण त्यांनी काय म्हटलंय, 20 पासून पुढे. किती, 20 पासून पुढे. आता एक लक्षात ठेवा, कधी कधी आपल्याला असं विचारलं जातात की 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या येतात, मग ते पाठांतर करावं लागतं. पाठांतर करण्यापेक्षा एक लक्षात ठेवायचं, 4 4 2 2 3 2 2 आणि 3 2 1. आता हे काय आहे तर आपल्या लक्षात येईल की पहिलं 1 ते 10, 1 ते 10, 2 3 5 आणि 7. इथे 11 ते 20, 11 13 17 आणि 19. इथे 21 ते 30 म्हणजे 23 आणि 29. पुढे 31 ते 40 2 अंक म्हणजे किती, तर 31, आणि पुढचा कुठला येतो, 37. पुढे 41 ते 50, 41 ते 50 कुठला येतो, 41 येतो, 42 नाही 43 येतो, 44 45 46 47 येतो, 48 नाही 49 नाही 50 नाही. तसं 51 ते 60, 51 ते 60 किती येतात, 51 तर नाहीत, 52 नाहीत, 53 येतं, 54 नाहीत, 55 नाहीत, 56 नाहीत, 57 नाहीत, 58 नाहीत आणि 59 येतं. अशा प्रकारे. आता पुढचं मी घेत नाही कारण वेळ वाया जाईल. इथून पुढे बरोबर आहे. आता 31 ते 41 येणार आहे का, नाही, 10चा फरक आहे. त्यानंतर 37 ते 41 4चा फरक आहे, तो पण नाही. मग 37 ते 43, हो 37 ते 43 हे एक येणार आहे. त्यानंतर 37 43 झालं, 41 47, 41 ते 47 येणार आहे, 6चा फरक आहे. पुन्हा इथून इथे पुन्हा 53 47 ते 53 6चा फरक आहे, आणि 53 59, 53 ते 59 6चा फरक आहे. म्हणजे किती नंबर आले, 1 2 3 4 5 आणि 6, एकूण किती आले, 6. म्हणजे या 100व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 6 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण प्रश्नपत्रिका इथे आपण या व्हिडिओ मधलं काय बघितलंय, ते 91 ते 100 असे 10 प्रश्न बघितलेले आहेत. तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करतो. आणि जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढचे प्रश्न घेऊन 101 ते 10 पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.